हॅलो नमस्कार. ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की उन्हाळ्यामध्ये कोणती झाडं नर्सरीतून घ्यायला नको किंवा घेणं टाळलं पाहिजे आणि कोणती झाडं आपण घेतली पाहिजे या विषयावरती आज आपण बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि हो, व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमधली संपूर्ण माहिती समजेल. तर आज आपण आधी कोणती झाडं घेतली पाहिजेत किंवा कोणती फ्लावरिंगचा सीझन असतो उन्हाळ्यामध्ये हे आज आता आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती झाडं घेणं टाळलं पाहिजे. तर पहिलं म्हणजे बघा अबोली. तर अबोलीचा फ्लावरिंगचा सीझन हा थंडीपासून सुरू होतो, पण पूर्ण उन्हाळ्यात सुद्धा याला खूप छान असं फ्लावरिंग होतं. त्यामुळे तुमच्याकडे जर काय अबोली नसेल तर तुम्ही अबोलीचं झाड घेऊ शकता नर्सरीतून आणि लावू शकता, जेणेकरून तुम्हाला पूर्ण उन्हाळ्याभर फ्लावरिंग मिळेल. त्यानंतर आहे मोगरा. मोगऱ्याला सुद्धा उन्हाळ्यातच त्याचा फ्लावरिंगचा सीझन असतो आणि त्यामुळे 2 नंबरचं झाड आपलं मोगरा आहे. आणि मोगरा सुद्धा तुम्ही अवश्य घ्या आणि त्याला भरपूर फ्लावरिंग येतं. तिसरं झाड आहे आपलं ते जुईचं झाड. जुईच्या झाडाला सुद्धा खूप छान आणि भरपूर अशी फ्लावरिंग येते. तर म्हणून तुम्ही जुईचं झाड जर काय विकत घेणार असाल तर ते सुद्धा घेऊ शकता, कारण तुम्हाला हा त्याचा फ्लावरिंगचा सीझन मिळेल. आणि ते झाड सुद्धा टिकायला खूप असं मजबूत आहे, म्हणजे उन्हाळ्यामुळे ते खराब होत नाही आणि तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा ते राहू शकतं. चौथं झाड आहे ते म्हणजे तुम्ही कुंदा. तर कुंदाच्या झाडाला सुद्धा उन्हाळ्यातच भरपूर असं फ्लावरिंग होतं, त्यामुळे तुम्ही कुंदाचं झाड जरी मिळालं तरी सुद्धा तुम्ही नर्सरीतून ते आणून लावू शकता. स्नेक प्लांट सुद्धा लावू शकता. स्नेक प्लांटला सुद्धा कमी पाणी लागतं आणि उन्हाळ्यात सुद्धा ते चांगलं टिकून राहतं. आता हे बघा माझं 1 वर्षामध्ये किती छान झालेलं आहे. अगदी मी एका पानावरचं होतं ते मी आणलेलं विकत आणि आता किती मस्त झालंय ते बघा. अरेका पामला सुद्धा पाणी कमी पडलं तर थोडीशी पानं त्याची पिवळी पडतात पण आणि सुकतात सुद्धा, पण ते झाड पूर्णपणे मरत नाही, तर ते टिकून राहतं. म्हणजे पुढच्या वर्षासाठी सुद्धा तुम्हाला ते नवीन घ्यावं लागत नाही एकदा घेतलं तर. त्यामुळे अरेका पाम सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर हे आहे जेड प्लांट. तर जेड प्लांट सुद्धा तुम्ही त्याला पाणी कमी लागतं आणि त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा हे झाड लावू शकता किंवा तुमच्याकडे असेल तर ते चांगलं टिकून राहील पुढच्या वर्षी. नंतर आहे जास्वंद. जास्वंद सुद्धा जर तुम्ही आता लावलात तर टिकू शकतं आणि त्याला फ्लावरिंग थोडंसं कमी होतं उन्हाळ्यामध्ये, पण झाड तुमचं मरणार नाही, ते कायमस्वरूपी टिकणार झाड. म्हणजे असं एक जास्वंदाचं सुद्धा झाड आहे, तर तेही झाड तुम्ही घेऊ शकता विकत आणि आत्ता ते लावू शकता. आणि फ्रुटिंग प्लांट मध्ये म्हटलं तर लिंबूचं झाड. तर लिंबूला उन्हाळ्यात म्हणजे त्याला पाणी ऑलरेडी कमीच लागतं, त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा ते झाड लावू शकता आणि तुम्हाला लगेच आता त्याला फ्रुटिंग मिळणार नाही, नेक्स्ट सीझनला मात्र तुम्हाला त्याला फ्रुटिंग हे अवश्य मिळेल. जरबेरा हे पण झाड आहे, त्याला फ्लावरिंग कधीही होतं, त्यामुळे तेही झाड तुम्ही लावू शकता. पण शेवंती ही ठराविक कालावधीसाठीच त्याला फ्लावरिंग होतं आणि त्यामुळे ती झाडं नंतर उन्हाळ्यामध्ये खराब होतात किंवा मरतात. त्यामुळे शेवंती हे तुम्ही घेणं टाळलेलंच बरं. हे झालं टाळण्यापैकी पहिलं झाड आपलं. त्यानंतर आहे गुलाब. गुलाबाला सुद्धा उन्हाळ्यामध्ये फ्लावरिंग होत नाही आणि उन्हामुळे झाडं गुलाबाची खराब होतात आणि मरतात सुद्धा. तर गुलाब सुद्धा तुम्ही आत्ता घेणं टाळलेलंच बरं. त्यानंतर हे आहे सिंगोनियमचं झाड. तर हे सुद्धा खूप छान राहतं आणि उन्हाळ्यात सुद्धा ते खराब होत नाही. हे कंटिन्युअस आपलं पुढच्या वर्षी सुद्धा राहू शकतं असं हे एक झाड आहे. दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. तर याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. रेड कलरचं सुद्धा याच्यामध्ये मिळतं. तर माझ्याकडे हे व्हाईट आणि ग्रीन कलरचं आहे. तर हे झाड सुद्धा तुम्ही उन्हाळ्यात जरी तुम्हाला लावायचं असेल तरी सुद्धा तुम्ही लावू शकता. आणि टाळायची म्हणजे शेवंती घ्यायची नाहीये. त्यानंतर गुलाब आता सध्या घेऊ नका, कारण गुलाबाला सुद्धा फ्लावरिंग येत नाही. त्यांच्याकडे जेवढं ग्राफ्टेड गुलाबाला फ्लावरिंग येत नाही. हा गावठी गुलाब जर काही तुमच्याकडे असेल तर तो कंटिन्यूस टिकू शकतो किंवा नेक्स्ट इयरला सुद्धा तुम्हाला होऊ शकतो. किंवा तुम्ही चाफी आहे तर चाफीचं लावू शकता किंवा अनंतचं प्लांट आहे तर अनंत सुद्धा लावू शकता तुम्ही, कारण अनंताला सुद्धा भरपूर अशी फुलं येतात. ते झाड सुद्धा तुम्ही लावू शकता, जेणेकरून त्याला सुद्धा ते सुद्धा पुढच्या वर्षापर्यंत तुमचं राहू शकतं. अशी आपण कोणती झाडं घेतली पाहिजेत आणि कोणती टाळली पाहिजेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. त्याचबरोबर आता
आपल्याला उन्हाळ्यामध्ये लागणारे गार्डन टूल्स, तर आपल्याकडे एक स्प्रे बॉटल ही असायला पाहिजे, जेणेकरून झाडांच्या वरती आपल्याला स्प्रे मारता येईल पाण्याचा आणि झाडं आपली एकदम ताजीतवानी राहतील. तर तुम्हाला त्यानंतर आपल्याला झाडांच्या बाजूची जी माती मोकळी करायला आवश्यक असणारे टूल्स सगळ्यात उपयोगी म्हणजे हे आहे. तर याच्यामुळे आपण झाडांच्या साईडची माती मोकळी करायला खूप त्याचा उपयोग होतो. आणि हे ज्या वेळेला आपण माती अशी बाजूला वगैरे करायला सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. तर हे असे गार्डन टूल्स तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये हवे असतील तर मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेले आहेत. तर त्यावरती क्लिक करा आणि त्यावरून तुम्ही अगदी स्वस्तात असणारेच लिंक मी दिलेले आहेत, तर तुम्ही तिथून खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ऑर्गॅनिक खतं ऑनलाईन अगदी स्वस्तामध्ये मिळणारे, तर त्याच्या सुद्धा लिंक मी फ्लिपकार्टच्या दिलेल्या आहेत. तर त्या सुद्धा तुम्ही क्लिक करून त्याच्यावरून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. महाग असणारे मी दिलेले नाही आहेत, जास्तीत जास्त तुम्हाला अफोर्डेबल असतील त्याच लिंक मी दिलेल्या आहेत. तर हे अफिलिएशनचं आहे, तर तुम्ही त्यावरून क्लिक करून घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज इथेच थांबूयात. यानंतर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा.